आता आपल्या जीवाचा आटापेटा असतो. आपण भागवताला जायचं, आपण कीर्तनाला जायचं, आपण कथेला जायचं, आपण पोथीला बसायचं. पण गेल्यानंतर नेमकं आपलं मन जागेवर आहे का, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. कथेमध्ये येऊन आपण बसलोय, पण मनामध्ये मात्र अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत. बसल्या कथेमध्ये विचार बाहेरचे. कथा श्रवण करण्याचं खरं काम कोण करतं? तर तुम्ही म्हणाल कान करतात. नाही ना, कथा श्रवण करण्याचं खरं काम आपलं मन करतं. समजा तुमचे डोळे माझ्याकडे, कान माझ्याकडे आहेत, पण मन माझ्याकडे नाही, मन दुसरीकडे. मग कथा श्रवण कशी होणार? त्याकरता एक चित्ताने कथा श्रवण करायची असते. तो आनंद नावाचा घाट, त्या घाटावरती कथेचं आयोजन झालं. सर्वांना आमंत्रित केलं महाराज. अनेक देवऋषी त्या ठिकाणी, संत, अनेक देवतागण, ऋषीगण, पितृगण, सगळेजण, सकल तीर्थ त्या ठिकाणी त्या आनंद नावाच्या घाटावरती कथा श्रवण करण्याकरता आले. स्वतः सनत कुमार कथा सांगण्याकरता बसले. नारदजी यजमान होते त्या कथेचे. आणि कथेला सुरुवात झाली. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. कथेचा महिमा सुरू झाला. श्रीमद भागवत म्हणजे काय? भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, आणि त म्हणजे तप. या चार ठिकाणं ज्या ग्रंथामध्ये सामावलेले आहेत, तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि तप ज्या ग्रंथामध्ये भरलेले आहेत, त्या ग्रंथाचं नाव श्रीमद भागवत. या कथेने काय होतं? कथा श्रवणाने आपण मुक्त होतो. कशातून? या संसार पाशामधून आपल्याला मोक्ष प्राप्ती होते, आपला उद्धार होतो. आणि हा तर अधिक मास आहे. या अधिक मास पर्व काळामध्ये, या पुरुषोत्तम मासामध्ये जर कथा श्रवण केली, 7 दिवसाची कथा एकदा श्रवण केली तर 100 पटीने फळ प्राप्त होतं आपल्याला. मी काल बोलून गेलो. म्हणजे जवळपास तुम्ही 700 वेळेला ते भागवत ऐकलंय. या एवढं पुण्य तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या पुण्याच्या साठ्यामध्ये पुण्य साठवल्या जातं. त्याच्यानंतर हा भागवताचा महिमा सुरू झाला. नारदजीने विचारलं सनत कुमारांना की भागवत किती श्रेष्ठ आहे. ज्याने श्रवण केलं त्याचा उद्धार झाला. आणखी या भागवताचा महिमा काय आहे? आणि मग सनत कुमारांनी सांगितलं, ज्याने नुसतं पापच केले, पापाशिवाय दुसरं काही केलंच नाही, आणि तो जर या कथेला येऊन बसला तर त्याचा देखील उद्धार ही कथा करते. म्हणजे कसं काय? आयुष्यभर ज्याने पाप केलंय, पापाशिवाय त्याने दुसरं काही केलंच नाही, नुसतं पाप केलंय, 1 नंबरचा पापी, पण कथेला येऊन बसला, कथा श्रवण त्याने केले, तर या कथेच्या श्रवणाने त्याचाही उद्धार होतो. नवे नवे ज्याने आयुष्यभर पाप केले आणि पाप करत करत तो मरून गेला, पिशाची योनीला गेला, त्याला पिशाची योनी प्राप्त झाली. आणि कदाचित त्याच्याही कानावरती जर, त्या पिशाची योनीमध्ये जर त्याच्याही कानावरती कथेचा आवाज पडला, कथेचे श्लोक पडले, तर त्याचा देखील उद्धार या कथेच्या श्रवणाने होतो. आणि मग नारदजीने विचारलं सनत कुमारांना, म्हणजे असं काही सांगू नका, आम्हाला पुरावा सांगा अगोदर, याच्या अगोदर कोणत्या पिशाचाचा या कथा श्रवणाने उद्धार झाला. आणि मग सनत कुमार सांगायला लागले नारदजींना, तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक उत्तम नावाचं नगर होतं. आणि त्या उत्तम नावाच्या नगरामध्ये एक आत्मदेव नावाचा, त्या ब्राह्मणाचं वैशिष्ट्य असं होतं, तो श्रोत आणि स्मार्त कर्मामध्ये निपुण होता. ब्राह्मणामध्ये श्रोत आणि स्मार्त कर्म असतं. त्या कर्मामध्ये तो निपुण होता. सगळं काही देवाने त्याला दिलं होतं. ज्ञानी होता, परमज्ञानी होता. सगळं काय होतं त्यांच्या जीवनामध्ये. सुंदर पत्नी होती, पण पत्नी दिसायला सुंदर होती, पण तिचं कुळ चांगलं नव्हतं, ती चांगल्या स्वभावाची नव्हती. व्यासाने या ग्रंथामध्ये तिचं वर्णन केलंय. लोक वार्ता रता क्रूरा प्रायशो बहु जल्पिका शुराच गृह कृत्येषु कृपना कलह